फ्रेंड, पाठीमागच्या लेक्चरला आपण सिंथेसिस ऑफ मिल्क या पॉईंटमधील काही सब पॉईंट पाहिले होते. त्यामध्ये जरा एक ओव्हरलुक करूया. त्यामध्ये थेअरीज ऑफ मिल्क सिक्रेशन हा पॉईंट पाहिलेला. तर त्याच्यामध्ये 5 थेअरी होते. तर त्यातली पहिली थेअरी फिल्ट्रेशन थेअरी, त्याच्यानंतर सेकंड सेल डिजनरेशन थेअरी, थर्ड सिंथेसिस थेअरी, फोर्थ स्टोर मिल्क थेअरी आणि लास्ट होती ती फिल्ट्रेशन अँड सिंथेसिस थेअरी. आता याच्याबरोबरच आपण आता त्याच्या पुढचा पार्ट पाहणार आहोत, सिंथेसिस किंवा त्यालाच काय म्हणतो आपण सिक्रेशन ऑफ मिल्क. आता याच्यामध्ये 2 पार्ट पडतात. यामधला पहिला पार्ट आहे तो फिजिओलॉजी ऑफ मिल्क सिक्रेशन आणि दुसरा आहे तो सिंथेसिस ऑफ मिल्क सिक्रेशन. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे तो सिंथेसिस सिक्रेशन ऑफ मिल्क, त्यातलंच फिजिओलॉजी ऑफ मिल्क सिक्रेशन. आता ह्याच्यामध्ये फिजिओलॉजी म्हणजे तर काय तर रचना. तर त्याच्यामध्ये पहिला पॉईंट पहा, द सिंथेसिस ऑफ मिल्क टेक्स प्लेस इन ॲल्व्हिओलाई फ्रॉम व्हेरियस कॉन्स्टिट्यूट सप्लाय बाय द ब्लड. म्हणजे ज्यावेळेस मिल्क तयार होते ते कशामध्ये टेक्स प्लेस होते की राहते ते ॲल्व्हिओलाई विथ कशामध्ये व्हेरियस कॉन्स्टिट्यूट सप्लाय बाय ब्लड. म्हणजे अनेक घटक कशा थ्रू ते सप्लाय होतात तर ब्लडनुसार. त्याच्यानंतर सेकंड द प्रोसेस इन कॉम्बिनेशन ऑफ 2 स्टेप्स. म्हणजे जे कॉम्बिनेशन मिल्कमध्ये होतं कॉन्स्टिट्यूटचं तर ते कोणकोणते 2 स्टेप आहेत. त्याच्यामधली पहिली स्टेप द सप्लाय ऑफ प्रिकॉसर ऑफ मिल्क टू द अडर बाय द ब्लड स्ट्रीम. म्हणजे जे पूर्वीचे जे प्रिकॉसर आहेत ते त्याच्या ब्लड स्ट्रीमद्वारे काय होतात त्या मिल्कमध्ये प्रवाह करतात. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल त्याचं एक्झाम्पल बघूया. वेन काव इज फीड विथ ग्रीन फॉडर इट कंटेन कॅरोटीन विच इज ॲब्झॉर्ब बाय द ब्लड अँड कन्वर्ट इंटू विटॅमिन ए बाय ग्लँड सेल. म्हणजे याच्यामध्ये बघा, ज्यावेळेस आपण कावला ग्रीन फॉडर फीड करतो तर त्याचं कंटेंट कशामध्ये रूपांतर होतं तर कॅरोटीन विच ॲब्सॉर्ब बाय ब्लड. म्हणजे ते कॅरोटीन जर कंटेनचं जर रूपांतर झालं तर ते ब्लडमध्ये काय होतात ॲब्सॉर्ब होतात आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं विटॅमिन ए. त्याच्यानंतर सेकंड बघा, सेकंड स्टेप कन्वर्शन ऑफ रॉ मटेरियल इन टू द कॉन्स्टिट्यूट ऑफ मिल्क ग्लांड. म्हणजे कॉन्झर्वेशन म्हणजे काय म्हणतो आपण त्याचं जतन करणे कशाचं रॉ मटेरियलचं. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, वेन काव इज फीड विथ कार्बोहायड्रेट इट इज कन्वर्टेड इंटू ग्लायकोजन. म्हणजे ज्यावेळेस ह्याच्यामध्ये कावला जर आपण कार्बोहायड्रेट फीड केलं तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं ग्लायकोजन. त्याच्यानंतर नेक्स्ट दिस इज फॉर्म ब्लड इज युटिलाइज इंटू ॲल्व्हिओलार सेल ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी अँड मीन कन्वर्टेड इंटू लॅक्टोज ऑफ मिल्क शुगर. म्हणजे ज्यावेळेस ब्लड युटिलाइज कशामध्ये होतं ॲल्व्हिओलार सेलमध्ये तर त्याच्या पुढं काय होतं तर त्याचा सोर्स एनर्जीमध्ये रूपांतर होतं आणि त्याच्यानंतर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं लॅक्टोज इन शुगर. म्हणजे मिल्कमधील कोणत्या फॉर्ममध्ये असेल तर शुगर ते लॅक्टोज फॉर्ममध्ये असते. त्याच्यानंतर नेक्स्ट द ब्लड इज कॅरियर ऑफ द न्यूट्रियंट अँड वेस्ट प्रोडक्ट ऑफ द बॉडी. म्हणजे ब्लड कशाचं काम करतं वाहून नेण्याचं तर न्यूट्रियंट आणि वेस्ट मटेरियल प्रोडक्ट थ्रू कशा बॉडी थ्रू ते पुढं ट्रान्सफर करतं. त्याच्यानंतर नेक्स्ट मिल्क ॲपियर मेड बाय कॉम्बिनेशन ऑफ. म्हणजे जे मिल्कमध्ये दिसलेले कॉन्स्टिट्यूट असतील तर त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन कशा दिसतं कशा थ्रू दिसतं तर त्याच्यामध्ये पहिला काय फिल्ट्रेशन ऑफ सर्टन कॉन्स्टिट्यूट फ्रॉम द ब्लड स्ट्रीम. म्हणजेच ब्लड स्ट्रीमद्वारे जे वाहून नेलेले कॉन्स्टिट्यूट असतात तर त्याच्यामध्ये काय होतं फिल्ट्रेशन होतं. त्याच्यानंतर दुसरा आहे तो सेल डिजनरेशन. आता सेल डिजनरेशन म्हणजे काय, एखादी जर सेल रप्चर जर झाली असेल किंवा चॉकअप झाली असेल तर त्याचं पूर्ण काय होतं काही कालांतराने त्याचे रिप्लेस होते. त्याच्यानंतर लास्ट आहे ते सिंथेसिस ऑफ अदर कॉन्स्टिट्यूट बाय मीन्स ऑफ ट्रू सेल मेटाबॉलिझम.
पार्ट बघणार आहोत. तर सिंथेसिस ऑफ मिल्क कॉन्स्टिट्यूट. आता त्याच्यामध्ये कोणकोणते कॉन्स्टिट्यूट बघणार आहोत. तर त्याच्यामधला फर्स्ट प्रोटीन, सेकंड फॅट, थर्ड मिनरल मॅटर, फोर्थ विटॅमिन, फिफ्थ कार्बोहायड्रेट, सिक्स नॉन प्रोटीन नायट्रोजनस कंपाऊंड आणि लास्ट आहे तो फ्लेवरिंग कंपाऊंड. मधला फर्स्ट आपण कोणता पॉईंट पडणार आहोत तर प्रोटीन. त्याच्यामध्ये बघा, द मिल्क प्रोटीन appear to result partly from synthesis and partly from filtration. म्हणजे ज्यावेळेस आपण मिल्क प्रोटीन जर आपल्याला ॲपियर दिसले तर कशा थ्रू, तर सिंथेसिस, पार्टली फ्रॉम सिंथेसिस आणि पार्टली फ्रॉम फिल्ट्रेशन. म्हणजे ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन किंवा फिल्ट्रेशन झाल्यानंतर ते आपल्याला मिल्क प्रोटीन काय होऊ शकतात, भेटू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट, केसिन अँड अल्बुमिन आर नॉट प्रेझेंट इन ब्लड अँड मस्ट देअरफॉर बाय सिंथेसिस फ्रॉम ब्लड प्रोटीन. म्हणजे केसिन आणि अल्ब्युमिन ह्याच्या कशामध्ये नॉट प्रेझेंट फ्रॉम इन ब्लड, म्हणजे ते ब्लडमध्ये काय नसतात, प्रेझेंट नसतात. पण देअरफॉर सिंथेसाइड फ्रॉम ब्लड प्रोटीन, म्हणजे ज्यावेळेस सिंथेसिस कॉम्बिनेशन ब्लड प्रोटीनचं झाल्यानंतर ते आपल्याला भेटू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट, लॅक्टोअल्बुमिन इज सिंथेसाइज फ्रॉम ग्लायकोप्रोटीन ऑफ द ब्लड. म्हणजे लॅक्टोअल्बुमिनचं सिंथेसिस कशामध्ये होतं, ग्लायकोप्रोटीनमध्ये. कशा थ्रू, टू द ब्लड. त्याच्यानंतर नेक्स्ट, द मॅमरी ग्लँड फंक्शन नॉर्मली ग्लायकोप्रोटीन ब्रेक इंटू ग्लुकोज अँड प्रोटीन. म्हणजे ज्यावेळेस मॅमरी ग्लँड ज्यावेळेस अवेलेबल असेल तर त्याच्यामध्ये त्याचं फंक्शन काय, तर नॉर्मली ग्लायकोप्रोटीन काय करतं, ते ब्रेक करतं. तर ते कशामध्ये, ग्लुकोज अँड प्रोटीन. त्याच्यानंतर नेक्स्ट, दिस प्रोटीन इज यूज्ड फॉर द सिंथेसिस ऑफ केसिन अँड लॅक्टोअल्बुमिन. त्याच्यानंतर जे प्रोटीन तयार झालेलं असेल तर त्याचं सिंथेसिस कशामध्ये होतं, कॉम्बिनेशन ऑफ केसिन आणि लॅक्टोअल्बुमिन. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, ग्लोबुलिन ऑफ मिल्क ॲपेअर टू आयडेंटिकल टू ब्लड ग्लोबुलिन अँड ॲपेरेंटली डिफ्यूज फ्रॉम ब्लड. म्हणजे ज्यावेळेस ग्लोबुलिन मिल्कमध्ये आपल्याला दिसून येतं तर ते कशामध्ये आयडेंटिकल होतं, तर ब्लड थ्रू ग्लोबुलिन. आणि ॲपेरेंटली म्हणजे थोडक्यात ओपन होऊन डिफ्यूज कशामध्ये होतं, तर ते ब्लडमध्ये डिफ्यूज होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट, फॅट. आता फॅटमध्ये बघा, द मिल्क फॅट इज फॉर्मड फ्रॉम द कॉन्स्टिट्यूट ऑफ फीड दॅट इज फॅट अँड कार्बोहायड्रेट. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला मिल्कमधील जर फॅट जर पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये पूर्णपणे कशावरती डिपेंड राहते, ॲज अ फीड. म्हणजे कोणते तुम्ही ॲज अ ग्रीन फॉडर असू द्या किंवा रफेजेस असू द्या, ड्राय रफेजेस किंवा कॉन्सन्ट्रेट, जे ॲनिमलला फीड करतात त्याच्यावरती काय राहते, त्याची मिल्क फॅट डिपेंड राहते. त्याच्यानंतर नेक्स्ट, द फॅट प्रेझेंट इन द फूड ॲपियर अनचार्ड इन मिल्क ब्लड लिपिड इज मेन सोर्स ऑफ मिल्क फॅट. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा, आता फूड ॲपियर म्हणजे फूड जर आपण व्यवस्थित त्याला ॲपियर केलं किंवा आपल्याला दिसलं किंवा त्याचं अनचार्जड कशामध्ये होतं, तर मिल्क ब्लड लिपिड. आता याच्यामध्ये लिपिडचं, फॅटचं कशामध्ये रूपांतर होतं, याचं लिपिडमध्ये. आता त्याच्यामध्ये 3 टाईपचे आपल्याला ब्लड लिपिड दिसून येतात. तर त्याच्यामध्ये पहिला कोणता, नॅचरल फॅट, त्याच्यानंतर फॉस्फोलिपिड आणि कोलेस्ट्रॉल. या 3 टाईपचे आपल्याला काय दिसून येतात, ब्लड लिपिड दिसून येतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मिनरल मॅटर. आता त्याच्यामध्ये बघा, द मिनरल मॅटर ऑफ मिल्क कम्स डायरेक्टली फ्रॉम ब्लड प्लाझ्मा. म्हणजे आता ह्याच्यामध्ये बघा, मिनरल मॅटर आपल्याला कशाद्वारे दिसून येतात किंवा आपल्याला अपेअर होतात, कम्स फ्रॉम डायरेक्टली ब्लड प्लाझ्मा. आता प्लाझ्मा म्हणजे काय, येलो कलरिश आपल्याला काय होतं, त्याच्यामध्ये मिनरल मॅटर दिसून येतात. त्याच्यानंतर नेक्स्ट, कॅल्शियम इज ॲब्सॉर्ब बाय केसिन इन द मॅमरी ग्लँड फॉर्मिंग कॅल्शियम कॅसिनेट. आता याच्यामध्ये कॅल्शियमचं ज्यावेळेस ॲब्सॉर्ब होतं तर त्याचं कशामध्ये रूपांतर होतं, कॅल्शियम कॅसिनेट. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते विटॅमिन. आता विटॅमिनमध्ये बघा, द विटॅमिन आर डायरेक्टली ॲब्सॉर्ब फ्रॉम द ब्लड स्ट्रीम इन टू मिल्क
विदाउट अंडरगोईंग एनी चेंजेस. म्हणजे ज्या वेळेस आपण एखाद्या ॲनिमलला विटॅमिन जर फीड केलं तर त्याच्यामध्ये काय होतं, कोणत्याही प्रकारचा बदल न होता ते काय करतं, डायरेक्टली ॲब्सॉर्ब करून आहे त्या स्टेपमध्ये ब्लड स्ट्रीम म्हणजे ब्लड प्रवाहाद्वारे काय भेटू शकतं आपल्याला त्याच्यात, विदाउट एनी चेंजेस, म्हणजे जसं तसं आपल्याला मिल्कमध्ये भेटू शकतं. त्याच्यानंतर नेक्स्ट, देअर अमाऊंट इन मिल्क डिपेंड डायरेक्टली अपॉन द विटॅमिन कंटेन ऑफ फीड. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला हायर किंवा लोअर अमाऊंटमध्ये जर आपल्याला विटॅमिन पाहिजे असेल तर ते कशावरती डिपेंड राहतं, ॲज अ फीड. म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचं फीड ॲनिमलला फीड करताय त्याच्यावरती ते काय राहतं, डिपेंड राहतं. त्याच्यानंतर नेक्स्ट, व्हेन cow is fed with the more green fodder, it increase carotene and thus vitamin A in a milk. म्हणजे ज्यावेळेस आपण ॲनिमलला ग्रीन फॉडर जास्त खाऊ घालू तर त्याच्यामध्ये आपल्याला कॅरोटीनचं काय होतं, प्रमाण वाढून येतं आणि त्याचं रूपांतर कशामध्ये, विटॅमिन ए. आता ह्याच्यामध्ये कॅरोटीनमध्ये काय, कॅरोटीन एक असं कंटेन आहे की ज्याच्यामुळे मिल्कला आपल्याला येलोविश कलर आपल्याला दिसून येतो. कशामुळे, ॲज अ कॅरोटीन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते कार्बोहायड्रेट. तर त्याच्यामध्ये बघा, लॅक्टोज ऑर मिल्क शुगर इज नॉट फाउंड इन ब्लड. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला कार्बोहायड्रेटमध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये लॅक्टोज किंवा त्याला काय म्हणतो आपण मिल्क शुगर, ते कशामध्ये फाउंड नसते, ॲज अ ब्लडमध्ये. तर कशामध्ये असते ते, ॲज अ मिल्क. त्याच्यानंतर नेक्स्ट, इट ॲपियर टू बी सिंथेसिस फ्रॉम ग्लायकोजन द सिक्रेटिंग सेल ऑफ द ग्लांड. म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला सिंथेसिस कशाचं होतं, कॉम्बिनेशन ग्लायकोजन, त्याचं सिक्रेट कशा थ्रू होतं, सेल ऑफ द ग्लांड थ्रू त्याचं सिक्रेटेड होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट, नॉन प्रोटीन नायट्रोजनस कंपाऊंड. त्याच्यामध्ये नॉन प्रोटीन नायट्रोजनस कंपाऊंड म्हणजे काय, ज्यावेळेस आपण ॲनिमलमध्ये उदाहरणार्थ मुरगास म्हणतो आपण, त्यालाच काय म्हणतो आपण, सायलेज. तर त्याच्यामध्ये आपण कशाचं काय गोष्टी आपण त्याच्यामध्ये ॲरोमासाठी किंवा व्यवस्थित त्याचं विघटन व्हावं त्यासाठी आपण काय प्रोडक्ट यूज करतो. तर त्याच्यामध्ये बघा, द प्रोडक्ट लाईक युरिया, युरिक ॲसिड, अमोनिया आर प्रेझेंट इन मिल्क ॲज अ फिल्टर प्रोडक्ट. म्हणजे जसंच तसं जर समजा आपण त्याच्यामध्ये फीडमध्ये एखादं ड्राय फॉडरमध्ये आपण एखादा युरियाचं थोडेफार 5-6% युरिया यूज करतो, तर त्याचं काय होऊ शकतं, त्याच्या फीडनुसार ते युरिया मिल्कमध्ये उतरू शकतो. किंवा त्याच्यानंतर युरिक ॲसिड असेल किंवा अमोनिया असेल तर जसं जसं ते आपल्याला मिल्कमध्ये प्रेझेंट होऊ शकतं. त्याच्यानंतर लास्ट आहे तो फ्लेवरिंग कंपाऊंड. आता याच्यामध्ये फ्लेवरिंग कंपाऊंडमध्ये बघितलं तर याच्यामध्ये जर आपण जशाच प्रकारे ग्रीन फॉडर जर आपण फीड करत असेल तर तशाच प्रकारे काय होऊ शकतं, त्याच्या मिल्कला आपल्याला फ्लेवर दिसून येतं. उदाहरणार्थ पार्थिनियम हिस्टोपोरस, त्यालाच काय म्हणतो आपण, गाजर, गवत किंवा काँग्रेस. जर तो ॲनिमलनं जर खाल्ला तर ते काय होऊ शकतं, त्याची चव तशाच आपल्याला काय होऊ शकते, ॲज अ मिल्क. त्याच्यामध्ये बघा, फ्लेवरिंग कंपाऊंड फ्रॉम द फीड ॲपेरेंटली पासेस फ्रॉम ब्लड टू मिल्क विदाउट एनी चेंजेस. म्हणजे एखादा फ्लेवरिंग एजंट जर ॲनिमलनं जर फीड केला तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, ॲज इट इज जसंच तसं काय होऊ शकतं, ब्लड थ्रू ते मिल्कमध्ये पास होऊ शकतं.